सूप, भाकरी. किती सुंदर कलर काढून आला नाही. टेस्ट पण खूप छान आहे मिठातलं आपलं. आणि रस्सा आणि सोबत भाजी. आज आपण बनवणार आहे गावठी चिकन. तर हा आपण कोंबडा आणला होता बघ गावठी, आणि ते आपण नीट करून कापून वगैरे घेतले व्यवस्थित छान छोटे छोटे पीस करून. तर हा 1 किलोचं आपलं चिकन आहे. यामध्ये टाकले मी 1 चमचा हळद, याचा चमचा असतो ते 2 चमचे मीठ टाकूया फोडणीसाठी. तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फोडणी टाकायचं. हळद मीठ टाकून आपल्याला मटण मिक्स करून घ्यायचं. टाकूया कांदा, परतून झाला त्याच्यामध्ये टाकूया चिकन. छान लागते गावला. व्यवस्थित परतून घ्यायचं पाणी सुटेपर्यंत. गॅस थोडा कमी करायचा म्हणजे याला पाणी सुटलं जातं. 5 मिनटं असं व्यवस्थित खाली वर करून घ्यायचं सगळीकडून. आता गॅस वाढवूया. आपलं पाणी आटलेलं आहे चिकनमधलं. मस्त कलर पण आला आहे त्याला, बघू शकता तुम्ही. त्याच्यात होतोय आपण पाणी. ते आपण पाणी ठेवलेलं गरम झाले ते त्याच्यामध्ये ओतून द्यायचं. जास्त पाणी नाही ओतायचं. अर्धा तांबे आहे तेवढं त्याच्यामध्ये ते शिजून निघतं. जास्त पाणी ओतलं ते कुकरच्या वरती म्हणून नाही ओतत. तुम्हाला जास्त पाणी हवं असेल तर बाजूला पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचं आणि ते ओतायचं. बस पहा आपलं चिकन बुडेल एवढंच पाणी मी त्याच्यामध्ये ओतले. थोडीशी कोथिंबीर. आता आपल्याला हे कुकरचं झाकण लावून टाकायचं आणि त्याच्या 6 शिट्ट्या करायच्या म्हणजे ते शिजून निघतं. तोपर्यंत आपण इथं वाटण करूया. तर हे वाटण मी काढून वाटून घेतलं आहे नेहमीप्रमाणे. तर त्याच्यात आपण घेतलं आहे कांदा. 3 कांदे घेतले होते मिडियम साईजचे मी. ते कापून आपण तळून वाढले. त्याच्यानंतर हरभरे घेतले होते चणे, त्याचे फुटाणे करून. तर चणे घेतले होते मी आपले 2 चमचे. आणि खोबरं टाकलं होतं अर्धी वाटी आपण त्याच्यामध्ये. ते सगळं मी तळून घेतलं आणि वाटून घेतले. याची आपण पेस्ट केली. थोडंसं आलं पण टाकलं त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर टाकली बरीचशी. आपल्या कुकरच्या 6 शिट्ट्या झाल्या आणि आपण तो खोलला आहे. तर हे चिकन आपलं शिजून झाले आता. आणि आपलं गावठी चिकन आहे. एवढ्या शिट्ट्यानंतर ते शिजलं असेल. शिजलं आता ते चांगलं. तर आपल्याला करायचं त्याचा रस्सा. त्याचं सूप पण खूप सुंदर लागतं बघा. आपलं पाणी पिलेलं आपली सर्दी वगैरे कमी होते. घसा वगैरे खोकवत असेल, दुखत असेल तर खोकला वगैरे तो पण कमी होतो. किती सुंदर आपलं मटण दिसते चिकन. आपण करणार आहे रस्सा पातेल्यामध्ये. तर हे तेल टाकले मी. तरी येते आपला मसाला टाकून झाला. आपण टाकू वाटण. जेवढा आपण मसाला करतो तेवढी तरी येते कांदा. 1-2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं तेल सोडेपर्यंत. पहा आपला मसाला चांगला परतला आहे. त्याला छान तरी पण आली. तेल सोडायला लागलेलं आहे आपला मसाला. आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं तर चिकन शिजलेलं. मिठातलं पाणी पहिले टाकून घेऊया. तर हे पीस आपण त्याच्यात टाकून घेऊया.
तुम्हाला पाहिजे तेवढे पीस त्याच्यात टाकाय, आपल्याला पाहिजे तेवढं पाणी त्याच्यात टाकायचं. मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मसाल्याने तेल सोडलेले, छान तरी यायला लागलेली आणि वाटण पण चांगलं परतून झाले आपलं. कलर तर एकदम सुंदर आला. त्याच्यात टाकूया आपण पाणी. पाहिजे तेवढं जास्त करायचं, तेवढं पाणी टाकायचं. का ते आपलं कालवून टाकून झालेलं आहे. आपण याला कुठलाच मसाला नाही टाकला, आपला घरचाच मसाला आहे फक्त. मसालाच एवढा सुंदर आहे का अगदी हॉटेलसारखी तरी येते कालवणाला आपले. पहा किती छान झालं ते. त्याला आपल्याला 2-3 मिनटं उकळी घ्यायची. आपण खाण्यासाठी तयार होतो रस्सा. मग थोडीशी कोथिंबीर टाकायची. काय किती छान कलर आला. आता ते उकळायला लागलेले. उकळी घेतल्यानंतर अजून छान होईल ते. का आता चांगली उकळी आपल्या कालवणाला आली. सगळी तरी गेली बघा. कमी ठेवायचा, थोडासा कमी करून, फार बारीक कमी करून ठेवायचा त्याला, म्हणजे तरी पुन्हा येते. हे चिकनचे सगळं आपल्याला त्याचा अंश उतरला किती छान लागतं खायला. बघा आता कालवण उकळलेले 5 मिनटं झाले. मस्त तरी पण आली कालवणाला, पाहू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला गॅस कमी करायचा, थोडासा कमी करून ठेवला. आता कसले सुंदर तरी आले त्याच्यावर. आपला घरचा मसाला आहे मैत्रिणी. एवढी छान त्याची भाजी पण होते आणि नॉनव्हेज तर खूपच सुंदर होतं. का छान तरी हॉटेलमध्ये सुद्धा एवढी तरी कुठं नसेल, एवढी तरी आपल्या कालवणाला एवढी सुंदर आपली भाजी पण झाली. हे बघा किती छान कलर दिसते. आपण काय करूया, गॅस बंद करूया, म्हणजे अजून छान तरी येईल त्याच्यावरती. एकदम कालवण शांत झालं की अजून छान लाल लाल कलर येतो त्याला. किती सुंदर दिसते. गॅस बंद करूया. तर हे सगळा रस्सा एकदम शांत झाला की खूप छान कलर दिसला आपल्याला भाजीवर. आता झाल्यामुळं तरी किती सुंदर आली. आपला हा घरचा मसाला आहे माझा, आणि त्याचाच रस्सा मी बनवला आहे. कोणाला पाहिजे असेल तर मी विकत पण देते. हवं असल्यास तुम्ही मला मेसेज करू शकता. किती सुंदर आहे. आणि हे मिठातलं आपलं चिकन सुंदर दिसते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.